टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोकणवासियांसाठी पुढचे 2 दिवस हे खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण कोकण किनारपट्टीवरती तापमान वाढीचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे। सध्या कोकणामध्ये वैशाख वणव्यासारखी सध्या परिस्थिती पाहायला मिळते आहे। सध्या कोकणातलं तापमान जे आहे ते तापमानामध्ये फार मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे आणि त्याचाच अनुभव सध्या कोकणवासी या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत। फेब्रुवारी महिन्यातच सध्या कोकण वणव्याचा अनुभव सध्या कोकणवासी घेत आहेत। उन्हाच्या चटक्यात आणखीन भर पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली पाहायला मिळते आहे। पालघर पासून ते अगदी तळ कोकणापर्यंत या ठिकाणी कोकण किनारपट्टीवरचं तापमान पुढील 2 दिवसामध्ये या ठिकाणी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे आणि त्याचमुळे कोकण किनारपट्टीवरती किनारपट्टीच्या भागांसाठी हवामान विभागानं या ठिकाणी अलर्ट जारी केलेला आहे। ठाणे पालघरसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि पुढील 3 दिवसांसाठी कोकण किनारपट्टीवरती तापमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला पाहायला मिळतोय। सरासरी तापमानापेक्षा तापमान हे 4 ते 5 अंशानं या ठिकाणी वाढू शकतं असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। उत्तरेकडून येणारे थंड वारे येत नसल्यानं तापमानाचा जो पारा आहे तो वाढण्याची शक्यता आहे। कमाल तापमान सध्या 25 तर किमान तापमान 36 अंशाच्या पुढे जाऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि त्याचमुळे सध्या कोकण किनारपट्टीवरचं तापमान जे आहे ते वाढताना पाहायला मिळतं आहे। गेले 2 दिवस अक्षरशः तापमानामध्ये खूप मोठी वाढ झाल्यामुळं या ठिकाणी खूप मोठ्या समस्यांना या ठिकाणी कोकणवासियांना सामोरं जावं लागतं आहे। मात्र पुन्हा एकदा पुढचे 2 दिवस आज आणि उद्या असे 2 दिवस या ठिकाणी तापमान वाढीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे। त्यामुळं कोकण किनारपट्टीवरच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन या ठिकाणी हवामान खात्यानं केलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।